मंडळी नमस्कार. महाराष्ट्रामध्ये स्मारकांचा विषय गाजतोय. वेगवेगळ्या नेत्यांची, वेगवेगळ्या महापुरुषांची स्मारकं महाराष्ट्रामध्ये उभी केली जावीत यासाठी प्रयत्न सुरू आहे. समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभं केलं जावं याची मागणी आहे. त्याला विरोधही होतोय. त्याचं काम चाललंय, कोर्ट केसमध्ये अडकलंय, पण ते स्मारक काही उभं राहत नाहीये. इंदू मिलच्या परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक उभं करण्याचं काम अत्यंत वेगानं चालू आहे. ते स्मारक उभं राहतं आहे, लवकरच ते पूर्णत्वाला येईल. या स्मारकाच्या चर्चेसोबत आणखी काही स्मारकांच्या चर्चा देखील रंगतदार अशा स्वरूपाच्या आहेत आणि या चर्चांच्या मध्ये हे स्मारक होणार का, त्यावर सरकार खर्च करणार का, किती करणार, समिती कोणतं काम करणार, या सगळ्यावरही जोरदार चर्चा रंगली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक महापौर बंगल्यामध्ये व्हावं यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. ती जागाही दिल्या गेली आहे. बाळासाहेबांचं स्मारक तिथं उभं राहील, त्यासाठी सरकार पैसे देईलही, कदाचित मनपा पैसे देईल, पण त्या स्मारकाचं अजूनही रहाटगाडगं चालूच आहे. ते काय करायचं, कसं करायचं, यासाठी बाळासाहेबांना विरोध करणाऱ्या माणसांना त्या स्मारकाच्या समितीवर घेण्यात आलं आहे हे अजून विशेष. म्हणजे ज्या निखिल वागळेंनी बाळासाहेबांना हयातभर विरोध केला ते या स्मारक समितीमध्ये आहेत. आता कुणाच्या हाताने कोणाचं कौतुक करावं हे ज्यांना कळत नसेल त्यांचं काय बोलावं. सरकारी पैसा, सरकारी जागा असून सुद्धा स्मारक अजूनही उभं राहत नाही. पण स्मारक कसं उभं केलं जावं याचे काही वस्तुपाठ महाराष्ट्राला काही लोकांनी घालून दिलेले आहेत. पहिलं उदाहरण मी देईल पंकजा मुंडे यांचं. या व्हिडिओ बघणाऱ्या अनेकांना पंकजा मुंडेंची अलर्जी आहे याची कल्पना मला आहे, पण तरीही मी ते सांगत जातो. पंकजा मुंडे यांनी आपल्या पित्याचं स्मारक उभं करायचं ठरवलं आणि अवघ्या 6 महिन्यामध्ये वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या बाजूला अत्यंत देखणं, भव्य, दिव्य असं स्मारक 6च महिन्यात उभं केलं, जिथे पूर्णाकृती पुतळा, समाधी आणि त्या समाधी मंदिरावर भारतीय जनता पक्षाचं चिन्ह, कमळ इतकं भव्य दिव्य उभं केलं की ते स्मारक बघायला अनेकही आज लोक जातात. सरकारी निधी मिळावा, सरकारी पैसा मिळावा, सरकारी जागा मिळावी याची जराही वाट पंकजा मुंडेंनी बघितली नाही. पित्याचं स्मारक उभं करायचं होतं, आपल्या आदरणीय आणि प्रिय पित्याचं स्मारक उभं करायचं होतं, ते त्यांनी अगदी सहजपणे उभं केलं. त्यानंतर मी दुसरं उदाहरण देईल लातूरच्या संभाजी पाटील निलंगेकरांचं, ज्यांनी आपल्या आजोबाचं स्मारक उभं करायचं ठरवलं आणि त्याचं भव्य दिव्य उद्घाटन 4च दिवसापूर्वी घडवून आणलं, ज्यात स्वतःचा पैसा खर्च करत स्वतःच्या जागेवरती हे भव्य दिव्य स्मारक पुतळा उभा राहिलेला आहे. आणि या स्मारकाला उभं करण्यासाठी संभाजी पाटील निलंगेकर ना सरकारच्या दारात पैसा देता का पैसा म्हणून गेले, ना जागा देता का जागा म्हणून गेले. मी तिसरं उदाहरण देईल लातूरच्या अमित विलासराव देशमुख यांचं. अमित देशमुखांना आपल्या पित्याचं स्मारक उभं करावं वाटलं. रेणा सहकारी साखर कारखान्याच्या प्रांगणात विलासरावांचं भव्य स्मारक उभं केलं गेलं. त्यांचे पुतळे देखील वेगवेगळ्या ठिकाणी उभे केले, तेही सरकारकडं पैसा देता का पैसा, जागा देता का जागा म्हणत गेले नाहीत. त्यांनी आपल्या पित्याचं भव्य दिव्य स्मारक उभं केलं. या तिघांच्याही संपत्तीचा विचार केला तर कैक पटीनं अधिक असलेली संपत्ती ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आहे. पण उद्धव बाळासाहेब ठाकरे आपल्या पित्याचं स्मारक उभं करण्यासाठी ते सरकारने करावं, जागा सरकारची असावी, महापौर बंगल्याची असावी. म्हणजे मला खरं तर महापौर बंगल्यात बाळासाहेबांचं स्मारक म्हणजे कधीच काहीच संबंध नाही. ना बाळासाहेब कधी मुंबईचे महापौर झाले, ना त्या महापौर बंगल्यात कधी राहायला गेले. 4-8 दिवस राहिले होते आणि त्याच्यामुळे तिथं काही स्मारक आहे. स्मारकच करायचं होतं तर कर्जतच्या फार्म हाऊसवर करायचं होतं, तिथे तरी स्मारक होऊ शकलं असतं. कारण बाळासाहेब आपला थकवा काढायला कर्जतच्या फार्म हाऊसवर जायचे, तिथे भव्य दिव्य स्मारक उभं केलं असतं तर बाळासाहेबांच्या आत्म्याला शांती आणि विश्रांती दोन्हीही मिळालं असतं.
पण बाळासाहेबांचं स्मारक उभं करायला पदरचा पैसा जाऊ नये, तो सरकारीच पैसा असावा अशी अपेक्षा व्यक्त करणारा त्यांचा पुत्र जागाही सरकारी बघतोय, पैसाही सरकारी बघतोय, स्मारक मात्र आपल्या पित्याचं उभं करतोय. बाळासाहेबांना जाऊन किती वर्ष झाली, पण त्यांचं स्मारक उभं करण्याची प्रक्रिया आस्थागायत चालू आहे. कारण लेना बँकेला देना प्रकार माहीतच नाही आहे. द्यायचं असतं तेव्हा ते उभं राहतं हे ज्यांना कळतच नाही, त्या उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडे, अमित देशमुख आणि संभाजी पाटील निलंगेकर या तिघांचा खरोखरच आदर्श घ्यावा आणि आपल्या पित्याचं स्मारक आपल्याच पैशातून उभं करावं, म्हणजे महाराष्ट्रालाही खूप छान वाटेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.